नमस्कार, आरुष आणि आर्यन्सच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी येथे दोघांची धमाल मस्ती आणि अदर ॲक्टिव्हिटी दाखवत असते. तर आपण येथे आलो आहोत दापोली येथील हरणाई बंदरवर. आरुषला मासोळी बाजार मला दाखवायचा होता, तर मी त्या दोघांना इथे घेऊन आलेली आहे. कोलंबी, पापलेट, सुरमई, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे मासे समुद्रातून आणले जातात. किती गोंधळ दिसतोय इथे. किमतीला आपल्याला बार्गेनिंग करायला लागते, भाव करायला लागतो. आणि समुद्रातून काढलेले मासे ताजे चवीस इतके छान लागतात की खायला काही वेगळीच मज्जा येते. समुद्रकिनारी बोटी अगदी रांगेत लावलेल्या आहेत आणि समुद्रावरती उडणारे समुद्र पक्षी, त्यांची लगबग तुम्ही पाहताय. सूर्य मावळतीला येतोय तसे ते आपापल्या घरट्याकडे परतत आहेत. एवढ्या माणसांमधून, एवढ्या गर्दीमधून सुद्धा कोळीनी अगदी सहज ओळखू शकतात. बापरे, केवढं आहे ना. हात दाखव आरुष. हात दाखव. काही काय घेताय? असं हात दाखव. मला पण म्हटलं द्यायची ना आता ते पण मार्चच्या जवळच्या नाही जवळचे लोक नाही. माझे पाय दुखतात असे, मला उभा राहून जास्त वेळ सुरमईच घेऊन गेलो. सुरमई आणि कोलंबी घेऊन गेलो. एवढे मासे आणि एवढे फ्रेश दिसत आहेत की हे सगळं बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं असेल. तुम्हाला हवे असल्यास मासे साफ करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सुकी मच्छी, सुकी मच्छीमध्ये किती वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्ही बघतच आहात. दगड खात हा घ्या उचल.
एक मिनिट जरा. मच्छी साफ करण्यात त्यांचा सराईतपणा तुम्ही बघू शकता. तुला आयफोन घ्यावा लागेल आता. तुम्हाला समोर जो डोंगराळी भाग दिसतोय तो आहे हर्णे लाईट हाऊस. आरुष सूर्य मावळतीला यायच्या आधी आम्ही घरी परत निघालो. मावळतीला येणारा सूर्य आणि हा शांत असा समुद्रकिनारा पाहता पाहता आम्ही परतीचा प्रवास धरला. तुम्हाला हर्णे बंदरचा मासोळी बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला? जर का आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक बरोबरच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.